विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सेतू अभ्यासक्रमाचा आपला आजचा हा 10वा दिवस आहे. आजच्या क्षेत्राचे नाव संख्यांवरील क्रिया, घटकाचे नाव अपूर्णांकांवरील क्रिया, उपघटक अपूर्णांक संख्यांचा गुणाकार. आजचा दिवस आहे 10वा. अध्ययन निष्पत्ती आहे दैनंदिन जीवनातील पैसे, लांबी, तापमान इत्यादींचा अंतर्भाव असलेल्या परिस्थितीमध्ये व्यवहारी अपूर्णांक व दशांश अपूर्णांक वापरतात. म्हणजे आपल्या जे दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टींना आपण फेस करत असतो त्या ठिकाणी आपण जे आपलं हे विषयातलं ज्ञान आहे त्यांचा आपण वापर करणार आहोत. ही आजचे अध्ययन निष्पत्ती आहे. पुढचा भाग आहे थोडं समजून घेऊ. उदाहरण क्रमांक 1, 1/8 गुणिले 8. आता हा जो भाग आहे तो आपण आपल्याला दिलेल्या PDF मधून समजून घेऊया. पहा, या ठिकाणी 1/4 म्हणजेच एका पूर्ण ही समजा भाकरी असेल तर तिचे 4 तुकडे केलेले आहेत. 4 पैकी एक भाग असे 1/4 असे किती तुकडे आहेत? 8 तुकडे आहेत. मग ते सगळे मिळून होतात 2. त्याचं उत्तर 2 कसं येतं ते या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. बघा, 8चीच फोड 4 गुणिले 2 अशी केलेली आहे आणि हे 4 आणि हे 4 कॅन्सल झाले एकमेकांना आणि त्याचं उत्तर आलं, फायनल उत्तर आलं 2. एक पूर्ण पोळी बनवण्यासाठी 1/4चे 4 तुकडे एकत्र मिळवावे लागतात. हे आपण या चित्रातून समजून घेऊ शकतो. पुढे उदाहरण क्रमांक 2 आहे, ते म्हणजे 2/3 गुणिले 3. याचं उत्तर येणार 3. का तर हे अंशातले 3 आणि छेदातले 3 एकमेकांना कॅन्सल होतात किंवा आपण पाडा म्हणू शकतो. 3 एके 3, 3 एके 3. उत्तर आलं 2. तशाच पद्धतीने या उदाहरण क्रमांक 3चं उत्तर येतं 3 मध्ये दिलेलं आहे 1/5 गुणिले 10. त्याचं उत्तर आलं 2. आता पुढे पहा, आयताकृती पट्टीच्या सहाय्याने 3/5 गुणिले 2 हा गुणाकार कसा करता येईल? आपल्याला या ठिकाणी हा गुणाकार करायला सांगितलेला आहे 3/5 गुणिले 1/2. त्यापूर्वी आपण एक काम करूया, एक आयताकृती पट्टी काढूया आणि त्या पट्टीचे 5 समान भाग आपण अशा प्रकारे या ठिकाणी करूया. नंतर पुढे पहा, आपल्याला त्यापैकी सुरुवातीला काय करू आपण, ही जी संख्या आहे 3/5 ती या पट्टीमधून आपण शोधून काढूया. पहा, हे एकूण 5 भाग आहेत. 1 2 3 4 5. तर या 5 भागांपैकी पहिले 3 भाग मी या ठिकाणी असे रेखांकित करत आहे. हा जो मी भाग रेखांकित केला तो भाग आहे 3/5. आता आपल्याला गुणाकार म्हणजेच या 3/5चा 1/2 इतका भाग या ठिकाणी मिळवायचा आहे. म्हणजेच हा गुणाकार करायचा आहे. आता तो कसा मिळवायचा असतो ते पाहूया एकदा. आता आपण पुन्हा एकदा मी हा भाग रेखांकित करतो. हा एवढाच 3/5 हा भाग म्हणजे आता 3/5 झाला. आता त्याचा 1/2 म्हणजेच 2 भागापैकी एक भाग. आता हा जो आहे पूर्ण, आता ही आडवी रेषा कन्सिडर करा. हा एक भाग आणि हा दुसरा भाग. त्यापैकी हा आपण दुसरा भाग म्हणजेच हा आता उलट्या दिशेने मी रेखांकित करतो. तर हा जो मी भाग रेखांकित केलेला आहे उलट्या दिशेने केलेला, बारीक बारीक रेषा आलेला,
किंवा चौरस आलेला हा भाग जो आहे तोच काय आहे, आपला गुणाकार आहे. म्हणजेच नीट बघा, आता आपण हे पुढे एक्सटेंड करूया. तत्पूर्वी आता नीट पहा, आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं होतं 3/5 गुणिले 1/2 हे किती येतं. पहिल्यांदा मी हे उत्तर, हा रेखांकित भाग किती आहे ते इथे लिहितो आणि नंतर तुम्हाला समजावून सांगतो. नीट पहा, आपण छेदस्थानी एकूण किती भाग आहे ते लिहित असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छेदस्थानी या ठिकाणी 10 भाग येतील आणि आपल्याला अपेक्षित असलेले तुकडे त्यापैकी किती आहेत, तर ते म्हणजे 3. तर आता हे खरं तर आपलं उत्तर आहे 3/10. म्हणजे या गुणाकाराचं उत्तर आहे 3/10. आणि आपण हे आकृतीच्या सहाय्याने पाहिलं, तेच आता गुणाकार ही प्रक्रिया करून पाहूया. आपण जर नीट निरीक्षण केलं तर अंशांचा गुणाकार आपण जर केला तर तो येतो 3 आणि छेदांचा गुणाकार जर केला तर येतो 10. म्हणजेच आपल्याला ही आकृती सोडवताना तिच्या सहाय्याने आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे 2 अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार अंशस्थानी व छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहितात. ही गोष्ट तुम्ही इथून पुढे कायम लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे चला सराव करूया. राधाने बाजारातून 56 किलो तांदूळ विकत आणला. त्यापैकी 2/7 किलो तांदूळ वापरला तर किती किलो तांदूळ वापरला. म्हणजेच 56चा 2/7 इतका भाग. आताच आपण वरच्या उदाहरणात पाहिलं, 56चा 2/7 भाग म्हणजेच 56चा 2/7 म्हणजेच त्यांचा गुणाकार. आता आपण फक्त एक काम करायचं आहे, 56ची फोड आपल्याला माहीत आहे, 7चा पाढापाठ आहे आपला, 7 गुणिले 8 अशी 56ची फोड केली आणि अंशांचा गुणाकार, आणि याच्या छेदात काहीच नव्हतं म्हणजे 1 होतं, तर 7 गुणिले 1 7च आलं. आता नीट पहा, हे 7 आणि हे 7 एकमेकांना कॅन्सल झाले किंवा 7 एके 7 7 एके 7 उरले फक्त 8 गुणिले 2 आणि त्यांचं उत्तर आलं 8 गुणिले 2 16. तर राधाने, आपलं उत्तर असं आलं, राधाने एकूण 16 किलो तांदूळ वापरला. ठीक आहे, पुढे जाऊया, पुढचं पाहूया. पुढे आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, सोडवून पाहू. आता आपण प्रत्येक उदाहरण यातलं सोडवणार नाही, मी फक्त तुम्हाला काही उदाहरणांची हिंट देईन, त्या पद्धतीने तुम्ही सोडवायची आहेत. हे तर अगदी सोपं आहे. एक पहिल्यांदा आपण आहे तसं लिहून घेऊया. 3 एके 3 3 एके 3 उत्तर आलं 1. चला ठीक आहे, इथं मी उत्तर सांगून टाकलं नकळत. आता पुढे पहा, 2/8 या 8लाच आपण काय करू शकतो, त्याची फोड 4 गुणिले 2 अशी करू शकतो आणि ह्या अंशांचा गुणाकार इथेच लिहूया 4. तर या पुढं काय करायचं, कशाला काय कॅन्सल होतं किंवा कोणत्या पाड्यात काय येतं हे तुम्ही ठरवायचं आहे. हे पहा, 3 गुणिले 6 अंशांचा गुणाकार लिहिला आणि हे जे 9 आहे त्याची फोड मी 3 गुणिले 3 अशी करतो. वाटल्यास हे एक तुम्हाला मी सोडवून दाखवेन. 3 एके 3 3 एके 3 3 एके 3 3 दोन्ही 6, अंशात आलं 1 गुणिले 2 आणि छेदात आलं 1 गुणिले 1 म्हणजे 1च. याचं उत्तर आलं, अंशांचा गुणाकार केला 2 आलं आणि छेदात काहीच नाही म्हणजेच 2च राहिलं. आता अशाच पद्धतीने हे तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. पुढे पहा, 6 गुणिले 3 आणि 17 गुणिले 2. मग याचं काय होईल, ह्या 2ने या 6ला भाग जातो, 2 एके 2
आणि बेत्रिक 6. मग त्या पद्धतीने मांडणी करून तुम्ही हे स्वतः सोडवायचं आहे. आणि या इथे मात्र कशाला भाग जात नाही. सरळ सरळ अंशांचा गुणाकार अंशात आणि छेदांचा गुणाकार छेदात हा एकच पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध आहे. तोच आपल्याला अवलंबावा लागेल. पुढे पहा, 6वीच्या 60 विद्यार्थ्यांपैकी 1/3 विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाली. तर किती विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली? मगाशी आपण अशा प्रकारे सोडवलेले आहेत. त्याच कॅटेगरीतलं हे उदाहरण येतं. अगदी सोपं आहे. एकूण किती विद्यार्थी होते? तर एकूण विद्यार्थी होते 60. 60 पैकी 1/3 इतक्या विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. तर आपण याची फोड करू शकतो. 20 गुणिले 3 आणि ह्या अंशांचा गुणाकार अंशात लिहिला. याच्या छेदात काहीच नव्हतं म्हणून 1 होतं. आता पुढचं आपल्याला माहीत आहे. या 3च्या पाड्यात 3 एके 3, 3 एके 3 उरले फक्त 20. तर आपलं उत्तर असं असेल की एकूण 20 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. आता आपण या कृतीपत्रिकेतलं शेवटचं आणि 6वं उदाहरण पाहूया. बघा, लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 इतका भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. या सैनिकांच्या संख्येच्या 1/4 भागाएवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जर उत्तर सीमेवरील सैनिकांची संख्या 5,40,000 असल्यास ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत सैनिकांची संख्या किती? तर अगदी स्पष्ट आहे. उत्तर भारतात किती सैनिक कार्यरत आहेत ही संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येच्या 1/4 इतके सैनिक ईशान्य भारतात कार्यरत आहेत. म्हणजे आपल्याला एकूण सैनिक माहीत नसले तरीही आपल्याला हे उत्तर अगदी सहज आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. सुरुवातीचा जो भाग दिलेला आहे तो फक्त आपल्याला फसवण्यासाठी एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग वगैरे वगैरे. तर आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही. आपल्याला डायरेक्ट हा आकडा दिलेला आहे उत्तर भारतात कार्यरत असणाऱ्या सैनिकांच्या आणि त्याच्या आपल्याला 1/4 इतका नंबर आपल्याला मिळवायचा आहे. तेच आपलं उत्तर असेल. तर बघा, आपल्या उत्तर भारतात कार्यरत असणारे सैनिक आहेत 5,40,000 आणि त्याच्या आपल्याला 1/4 इतकी संख्या मिळवायची आहे आणि तीच असणार आहे ईशान्य भारतातील कार्यरत सैनिकांची संख्या असणार आहे ती. मग पहा, 4 एके 4, 4 एके 4, 1 उरला. या ठिकाणी तयार झाला 14, 4 त्रिक 12, 12 2 उरले, 4 पंचे 20. कारण या ठिकाणी 20 तयार झाल्यामुळे आता 20ला आपल्याला भाग घालवायचा असतो. 4 पंचे 20 व यानंतर प्रत्येक शून्याबद्दल 1 शून्य घेऊया. अशा प्रकारे आपल्याला संख्या मिळाली 1,35,000. तर हेच आपलं उत्तर आहे. 1,35,000 इतके सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. हे आहे आपलं उत्तर. तर अशा प्रकारे आपण ही कृतीपत्रिका सोडवलेली आहे. आपल्या कृतीपत्रिकेतला सर्वात शेवटचा मुद्दा असतो तो म्हणजे थोडी मदत. आणि ही मदत म्हणजेच दीक्षा ॲपची एक लिंक दिलेली असते आणि आपण ती लिंक आणखी सखोल माहिती जाणून घेण्यासाठी त्या लिंकवर जायचं आहे आणि या विषयावर आणखी काही माहिती मिळते का ते पाहायचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप आभार. धन्यवाद.